तर 4 षटकांचा सामना आजच्या दिवसातला हा दुसरा सामना असेल. एक रंगत पाहायला मिळतंय. ओमकार दादा पाटील पुरस्कृत अन्वी 11 सारल वर्सेस ध्रुव 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा. यामध्ये सामना रंगणार स्ट्राइक एंडवर विशाल नॉन स्ट्राइक एंडवर कल्पेश. स्वतः कर्णधार सुद्धा नाव सांगत आहेत रवींद्र. परंतु रवींद्रांची खासियत काय सांगावे तर शक्तितुऱ्यामध्ये अप्रतिम यांचा सारळ एक अतिशय गाजलेला असा नाच आहे. कारण ज्याने पाहिलं तर अख्ख्या मॅच चालू करायची आहे. बॉलर कोण आहे? बॅटिंग सारायची आहे. चला पाहिलं नाही ते काय विजय आहे गोलंदाज. जवळपास पहिलाच सामना चालू होते. चला एक धावेच्या मदतीने श्री गणेश झालाय. रन नाही ना? ओके सॉरी एकही रन नाही. पहिला चेंडू झाला निर्धाव जातोय. पुन्हा एकदा लॉक खोलला चेंडू फेकला. आता श्री गणेश होणार कारण पाहिलं तर इथं आयसीसी रूल क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार. 22 नियमानुसार इथं अव्वांतर धावेच्या मदतीने सारल संघाचा श्री गणेश होतोय. कारण धाव फलकावर पाहिलं तर 1 धावेच्या मदतीने संघाचं श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पाहिलं तर विजय. पुन्हा एकदा खेळण्याचा पटट्टा परंतु पाहिलं तर एक पॉइंट दिशेला एक झळकवण्याचा प्रयत्न होता. परंतु वारंवार पाहिलं तर गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी आहे. कारण चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 2 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त एक धाव वाईट स्वरूपामध्ये आली. त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. परंतु आता फटका घेतलाय. परंतु चेंडू कव्हर 38 सर्कलच्या वरून जाणारा चेंडू होता. जवळपास दुसरी धाव पूर्ण होणार का? पंचांकडे थर्ड अंपायरचा हा इशारा येणार. डिसिजन येणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळणार का? गडी पोचला. आता पाहिलं तर काय डिसिजन येतोय थर्ड अंपायरकडे. हा पहिलाच मॅच झाला. आता सुरुवात झाली. कारण अंतिम दिवस आहे अध्यक्ष आणि अंतिम दिवसामध्ये अशी रंगत पाहायला मिळणार. कारण पहिला डिसिजन येतोय थर्ड अंपायरकडे. कारण शेवटच्या क्षणाला बाद गडी होतोय. पहिला गडी सारल संघाचा. बॅक टू पॉलंड डग आउट. कम ऑन डीजे. चला तयार राहायचंय सारल संघ. कारण आज पाहिलं तर अंतिम दिवस आहे. जे 3 दिवस घडवले जो वेळेच्या अभावानुसार आपलं बरेच संध्याकाळनंतर टायमानंतर आपल्याला ते सामने होत नाही आणि नंतर मग षटक कमी केले जातात. मग तुम्हीच नाराज होता. पण आतापासून तुम्ही चलाकी केलीत. आतापासून तुम्ही प्लेयर फलंदाज तयार ठेवलेत तर तेवढा टाइम वाचेल. त्यासाठी पुढचा फलंदाज असेल तो आपण तयार ठेवायचा आहे सारल संघ. चला नवीन फलंदाज. चला विजय वाघमारे यांचा सुद्धा एंट्री होतोय. नवीन फलंदाज येतोय योगेश. काहीसा समीकरण पुन्हा एकदा पाहिलं तर फटका घेतला. फटका डीप मिड विकेट वरून दणदणीत सीमा पार. 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. तर आता डीजे ऑपरेटर सुद्धा ऑन द फायर. ये भोलेनाथ. आता पाहिलं तर योगेश नाईकच्या माध्यमातून फटका खेळला गेला डीप मिड विकेट वरून. पुन्हा एकदा योगेश नाईक पाहिलं तर
पंचाकडून डिसिजन येणार. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22 लागू होणार. अवांतर धावेच्या मदतीने धाव संख्या वाढेल धापलकावरती ती म्हणजे 9. पाहिलं तर चेंडूंचा खेळ होत 4. येणारे 2 चेंडू असतील अंतिम पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधले 2 चेंडू असतील ते म्हणजे विजयाचे. परंतु पुन्हा एकदा पाहिलं तर तीच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळणार कारण चेंडू पुन्हा एकदा वाईड जातोय. पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल धाव संख्या वाढेल धाव संख्या होईल ती म्हणजे 10. कारण पाहिलं तर जवळजवळ 5 पाहिलं तर आज समीकरण काय असेल. आजचा हा दुसरा सामना आहे तो म्हणजे पुन्हा एकदा गोलंदाज विजय. पुन्हा एकदा पाहिलं तर हॅट्रिक करतोय वाईडची परंतु चकावून जाणार 2 क्षेत्रक्षणाला 22 स्वरूपामध्ये सुद्धा धाव येणार. 1+1 एकूण 2 धावेच्या मदतीने धाव संख्या वाढेल धापलकावरती ती म्हणजे 12. यानंतर पाहिलं तर पुढचे येणारे सामने कोण असतील तर आई एकविरा खुटलवाडी वर्सेस मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी. त्यानंतर सागर 11 पिंपळवाडी वर्सेस पायल 11 MK ग्रुप देवीवाडी. त्यानंतर पाहिलं तर ओम नमः म्हात्रुले वर्सेस खुशी 11 तोरणपाडा पळी. त्यानंतर अनुज 11 सुरई जिया एंजल खैरवाडी यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. पाहिलं तर पहिल्या षटकामधला अंतिम चेंडू असेल अखेर चेंडू असेल या असे हे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत या फेरीमध्ये आज पहिल्या फेरीमध्ये. कारण अंतिम दिवस आहे अखेर दिवस आहे. पुन्हा एकदा रंगत तीच कारण धाव संख्या झाली धापलकावरती 12. पुन्हा एकदा फटका घेतलाय फटका उडवलाय लॉंग ऑन वरून क्षेत्रावरून चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. ऑन द फायर. पाहिलं तर काय आज पाहिलं तर या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचली धापलकावरती 18. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर पाहिलं तर 2 षटक 2 चेंडूवर 6 धावेच्या मदतीने म्हणजे या पाहिलं तर षटकामध्ये 18 धावा आल्या आणि 18 धावेच्या मदतीने धाव संख्या लागली ती म्हणजे 1 बाद 18 सारळ संघाची. पुन्हा एकदा खेळण्यासाठी गोलंदाज संजय येतोय. गोलंदाज असेल संजय. पुन्हा एकदा आज पाहिलं तर जोडले गेले. आज त्यामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसामध्ये या सामन्यामध्ये पाहिलं तर कोण कोण जोडले जाणार ते म्हणजे आदिवासी 11 स्टार स्पोर्ट असोसिएशन अलिबाग मुरुड प्रीमियर लीग 2024 यांच्या माध्यमातून पाहिलं तर या स्पर्धेसाठी स्वतः अध्यक्ष असतील. त्यानंतर अध्यक्ष असतील सुरेश नाईक. त्यानंतर कार्याध्यक्ष असतील मुकेश नाईक. उपाध्यक्ष असेल किशोर नाईक. खजिनदार असेल नवनाथ नाईक. सदस्य असतील नवनाथ नाईक योगेश काष्टे रवी वाघमारे असे या प्रीमियर लीगचे सर्व हे कार्याध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार मिळणार. त्यानंतर स्वतः या प्रीमियर लीगसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये ते म्हणजे राजेश पाटील सर. त्यानंतर शरद पाटील सर. त्यानंतर विजय पाटील सर. त्यानंतर चंद्रकांत वाघमारे सर. सर्व हे घसवड पॉइंट इथून आपल्याला पाहायला मिळणार त्या प्रीमियर लीगसाठी पंच. त्यानंतर पाहिलं तर पेन कामर्ली येथे आपल्याला हे सर्व लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून हे चॅनल आहे मुन्ना पाटील सरांच्या माध्यमातून लाभणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर जाणार आहे या दिवसासाठी. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. चेंडू बाद मला वाटते गडी बाद झाला. नवीन फलंदाज रवींद्र येतोय. जवळपास पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. धाव संख्या स्थिरावली 19 या धावेवर.
पुन्हा एकदा रवींद्र येतोय स्ट्राईक एंडवर फटका घेतलाय फटका गेला गेला वन बाउंस चौकार कम ऑन डीजे फटका खेळला गेला फटका अप्रतिम कारण रवींद्रच्या माध्यमातून परंतु जवळपास पाहिलं तर लाईन लगत लगत एक वन बाउंस सीमा पार 4 धावेसाठी गेला चेंडू आणि या 4 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली धापलकावरती 23 असा स्कोर बुक वर धाव संख्या लागते त्यानंतर पाहिलं तर यानंतर सामना असेल आई एकविरा खुटलवाडी वर्सेस मोक्ष वारियस दळवी खरोशी यामध्ये सामना असेल तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे पुन्हा एकदा फटका घेतलाय फटका डोंगराच्या वरून जाणार सीमा पार 6 धावेसाठी कम ऑन डीजे सुद्धा ऐकणार नाही डीजे ऑपरेटर कारण आज पाहिलं तर अंतिम दिवस आहे त्यानंतर पाहिलं तर उपाध्यक्ष किशोर नाईक सरांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे पहा कारण आज किशोर नाईक सर सुद्धा सर आज खुश असतील कारण का पाहिलं तर या व्यासपीठावर काल कोण गेले तर स्वतः या व्यासपीठावर पाहिलं तर खासदार त्यानंतर आमदार असे या व्यासपीठावरून गेले त्यामुळे संघ हारला असेल परंतु किशोर नाईक सर सुद्धा खुश असतील परंतु जवळपास पाहिलं तर 2 वर्ष पाहिलं तर गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या नावावर फायनल होते पहिला संघावर पण यंदा काहीतरी बॅकफुटवर आहे तर त्याही ऑप्शनला सांगितलं होतं की यंदा माझा कुठेतरी कमतरता आहे माझे बॅकफुटवर आहे त्यापर्यंत चालतो कारण क्रिकेट आहे आणि निश्चितीचा खेळ आहे पुन्हा एकदा पाहिलं तर धाव संख्या झाली धापलकावरती जवळपास ती म्हणजे 29 2 गडी बाद 2 षटका अखेर येणारे 12 चेंडू असतील पुन्हा एकदा विनंती असेल आई एकविरा खुटलवाडी वर्सेस मोक्ष वारियस दळवी खरोशी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे पहिलं सत्र संपल्यावर आपण लगेच टॉस बॉक्स वर यायचं आहे अविनाश गोलंदाज आहे स्ट्राईक एंडवर पाहिलं तर योगेश नाईक आहे योगेश फटका चौकार आला त्यानंतर फटका बघितला तर 6 धावेसाठी आला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश नाईक येतोय सारल संघाकडून ओमकार दादा पाटील पुरस्कृत अण्वी 11 सारल संघाकडून गोलंदाज अविनाश पहिलाच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पाहिलं तर चेंडू आळला जातोय अप्रतिम गोलंदाजी आहे कारण गोलंदाजीचा मारा अप्रतिम आहे अचूक टप्पा आहे त्याचाच फायदा होतोय म्हणजे गोलंदाजाला कारण एका आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता योगेश नाईक याच्या माध्यमातून फटका परंतु कुठेतरी चकवा दिला गोलंदाजाने कारण चेंडू जातोय निर्धाव पहिलाच पुन्हा एकदा अविनाश पुन्हा एकदा परंतु आता फटका खेळला गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेकडून दणदणीत षटकार कम ऑन डीजे सर्व आपल्याला सर्व हल्दी विल्दीची सर्व गाणी पाहायला मिळतील CR साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कारण अंतिम दिवस आहे पाहिलं तर 3 दिवस लग्न चालतं पाहिलं तर पहिल्या दिवशी उठणं त्यानंतर हळद असतं त्यानंतर ते अंतिम दिवसाला लग्न असतं आणि तोच पाहिलं तर या आदिवासी प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे पुन्हा एकदा हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू मिळवून ट्रॅव्हलर होतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये चुका वारंवार पाहायला मिक्स फील्ड पाहायला मिळतोय ती म्हणजे जवळपास पात्रुदेवी वरंडेपाडा संघाकडून लॉंगॉन क्षेत्रामध्ये या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल धापलकावरती ती म्हणजे 37 टू लॉस पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल जवळपास पाहिलं तर काय
तर निश्चितच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश नाईक याच्या माध्यमातून 2 षटकार खेळले गेले होते, परंतु आता पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रावरून सीमा पार, तिसरा षटकार. कम ऑन डीजे. तर आयव्या सुद्धा पकडण्यात माहीर ठरतोय. बाहेर क्षेत्रक्षण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला, चेंडू फेकला गेला. चेंडू एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे, मिड विकेटच्या दिशेकडे चेंडू चालतोय, परंतु एकच धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने धाव संख्या वाढेल धापलकावरती. 44 44. पहिला तर अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला एक चेंडू. शेवट अखेरचा चेंडू आहे. जवळपास धाव संख्या झाली ती म्हणजे 44. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, परंतु शॉर्ट फॉर्म फोन करण्याच्या प्रयत्नात योगेश नाईक. पाहिलं तर रवींद्र कुठेतरी बीट ठरतोय. चेंडू निर्धाव जाणार. धाव संख्या स्थिरावली. 3 षटका अखेर ती म्हणजे 44. येणारा अंतिम षटक असेल, अखेर षटक असेल. अखेरच्या षटकामध्ये धाव संख्या किती लावणार? कारण काहीसा समीकरण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूमध्ये 2 गडी बाद, धाव संख्या झाली 44. येणारा अंतिम षटक आहे. चला पात्रुदेव वरंडेवाडा संघ लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचा. आज वेळ लावू नका, काही टीम मीटिंग करू नका, कारण आज पाहिलं तर आज 2 सामने जास्त आहेत, त्यामुळे आपल्याला टायमानुसार आपल्याला सर्व आज काय करायचं आहे, त्यामुळे टायमिंग व्यस्त घालू नका. चला गोलंदाज सुनील येतोय. पात्रदेवी वरंडेपाडा संघाकडून पाहिलं तर सुनील गोलंदाज येतोय. अंतिम षटक आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 18 चेंडूमध्ये पाहिलं तर 44 धाव संख्या लावून ठेवली, ती म्हणजे सारल संघाने. परंतु तितकाच पाहिलं तर काय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजे योगेश नाईक. चला अध्यक्ष यायचा आहे व्यासपीठाकडे. चला अंतिम षटक आहे, अखेर षटक आहे. पहिला चेंडू लो फुल टॉस, चेंडू जातोय मिडॉन ऑन ट्रॅव्हल, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पाहिलं तर एकच धाव मिळणार. तसेच व्यासपीठावर पाहिलं तर शैलेजी नाईक यांचं शैलेजी पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करतोय या आदिवासी प्रीमियर लीग माध्यमातून. पहिला चेंडू खेळला गेला. पुन्हा एकदा रवींद्र, पुन्हा एकदा पाहिला चेंडू खेळण्याच्या नादामध्ये बीट ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिरावतोय ती म्हणजे जवळपास 45 या धावेवर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी रवींद्र असेल. रवींद्रच्या माध्यमातून मगाशी फटका खेळला गेला होता, परंतु 1 बाउन्स चौकार गेला होता, परंतु आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. आता ब्लॉक खोलला, चेंडू फेकला गेला. चेंडू 38 सर्कल मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हलर होतोय, परंतु जवळपास तिथे क्षेत्रक्षण होणार. 1 धाव मिळणार. पुन्हा एकदा एकेरी धावच्या मध्ये धाव संख्या पाहिली तर जवळजवळ 46 झाली. आता समीकरण पाहिलं तर 3 षटकामध्ये जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते, दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आला होता, तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर मोठा फटका आला दी मिड विकेट वरून. दणदणीत टायमिंग षटकार. कम ऑन डीजे. पाहिलं तर काय हवाई पाय. मी म्हणता म्हटलं होतं की 3 चेंडूमध्ये एकही षटकार चौकार येतात, एक रेकॉर्ड सांगत होते. तेवढ्यात काय केलं योगेश नाईकने तर सीमा पार केलं साधासाठी. पुन्हा एकदा हलकी एज चेंडू जातोय कवर दिशेकडे, परंतु एकच धाव मिळणार. अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल. चला यानंतर सामना असेल आई एकविरा खुटलवाडी वर्सेस मोक्ष वारियर्स दलवी खरोशी. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्सवर लगेच जायचा आहे. हा एक चेंडू संपल्यावर लगेच जायचा आहे. पुन्हा एकदा तशा त्याच पद्धतीने बॅट चेंज घेऊन चेंडू फर्स्ट लिपच्या दिशेकडे जातोय, परंतु तितकाच पाहिलं
चेंडू अडवला गेलाय पण तो धावचीत मध्ये रवींद्र बाद होणार. बॅक टू पवलेन. कम ऑन डीजे. संघ असेल ध्रुव 11 पात्रदेवी वरंडेपाडा संघ. पात्रदेवी वरंडेपाडा संघासमोर सारळ संघानं जवळजवळ धरणे गुरुजी 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि निश्चित रूपानं वरंडेपाडा संघामध्ये ती क्षमता आहे की या धावा चेस करण्याची. परंतु सारळ संघानं कालच्या दिवसामध्ये जी अप्रतिम खेळी केलेली पाहायला मिळाली त्या खेळीच्या जीवावर आज जर पाहिलं तर निश्चित रूपानं सारळ संघ इथूनही काहीतरी करू शकतो. खरं तर योगेश नाईक आज नाही आहे का वरंडेपाडा संघामध्ये? नाही आहे, कारण आज मला वाटतं त्याच्या गावात देखील प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे आज इथे खेळताना दिसत नाही आहे की काही दुसरा प्रॉब्लेम असेल सांगता येत नाही आहे. पण असं असताना निश्चित रूपानं योगेश नाईक जर नसेल तर मात्र या संघाचा टिकाव लागेल का? तत्पूर्वी सन्माननीय शैलेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्या हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. मयूर ढेबे आपल्याशी जोडले जातील नाणेफेकीच्या कक्षाजवळ. ओव्हर टू यू मयूर ढेबे. चला आई एकविरा कुटलवाडी आणि मोक्ष वॉरियर दळवी करोशी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. आई एकविरा कुटलवाडी मोक्ष वॉरियर दळवी करोशी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. मोक्ष वॉरियर दळवी करोशीचा कर्णधार आलेला आहे. तसेच आई एकविरा कुटलवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. सन्माननीय श्री शैलेश पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होईल. एक सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच या आदिवासी अलिबाग मुरुड प्रीमियर लीग साठी त्यांचं देखील एक मोठा योगदान असतं. चला आई एकविरा कुटलवाडी संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आम्ही आपली वाट पाहतोय. चला खुटलवाडी संघ लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. तत्पूर्वी या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साहाय्यानं या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते. पहिली धाव पात्रुदेवी वरंडेपाडा संघाच्या खात्यामध्ये जाते. 55 धावांचं लक्ष आहे आणि असं असताना पहिली धाव या ठिकाणी नोंदवली जाते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. खुटलवाडी संघाच्या कर्णधाराला शेवटची वॉर्निंग असेल. आम्ही आपली वाट पाहतोय. यानंतर होणार सामना आहे तुमचा.
अन्यथा पेनल्टी देण्यात येईल, त्याची नोंद घ्यायची आहे. कुटलवाडी संघ चला जरा लवकर या. हॅलो, चला खुटलवाडी संघ, आपल्याला अंतिम पुकार असेल. आपल्या असोसिएशनच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यामुळे नाहीतर आम्हाला सांगण्यात येते कमिटीकडून 4 धावांची पेनल्टी देण्यात येईल. लगेच या. चला खुटलवाडी संघ. नवीन फलंदाज अविनाश असेल. खरं तर तुमचा तिसरा सामना आहे आणि असं असताना तुम्ही एवढा वेळ करून चालणार नाही आहे. तुम्हाला पहिला सामना असता तर ठीक होतं. तिसरे 2-4 संघ वेळेत, 5 संघ वेळेत आलेत आणि एकच संघ कसा काही लेट येऊ शकतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळी देखील अलॉंग द कार्पेट गॅपमधून चेंडू काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रावरून मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक धावलाय. त्यानं अप्रतिमरित्या चेंडू अडवलाय. तिथे किती धावा धावून काढल्या तर निश्चित रूपानं 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. कारण हा निश्चित चौकार होऊ शकला असता, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं आणि त्यामुळे या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावा या ठिकाणी वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवींद्र सज्ज होईल. कशा प्रकारची गोलंदाजी होणार. यावेळी मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच स्वरूपाचा चेंडू होता, परंतु इथे मात्र आधी बॅकफूट आणि नंतर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारचं यश मात्र फलंदाजाला येताना दिसत नाही आहे आणि त्याच्याचमुळं हा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव जातोय. निर्धाव नोंदविलेल्या या चेंडूमुळं पहिल्या षटकाची खेळी संपली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या फक्त 3 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-3 धावांवर वरंडेपाडा संघ अडकल्यानंतर आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये पाहिजे असलेल्या 52 धावा कशा प्रकारे जमवता येतील हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न असेल. आणि असं असताना 3 षटकांअखेर 52 धावा जमवायचं तर हुकमी एक्का म्हणून योगेश नाईक नेहमीच आपल्या संघासाठी उभा राहिला होता. तत्पूर्वी किशोर नाईक उपाध्यक्ष कुठं असाल तर या जरा समालोचन कक्षाची भेट द्या. नवीन गोलंदाज योगेश आलाय. आता दरणे गुरुजी, योगेश नाईक, रोहित नाईक या स्पर्धेमध्ये म्हणते 4-4 रोहित नाईक, 4-4 योगेश नाईक, 4-4 संजय नाईक. सर्वात जास्त संजय नाईक आहे का एवढे खेळलेले आहेत. ठाकूर आदिवासी समाज म्हटलं की वाघमारे, नाईक ही नावं पुढे येतात. विजय, संजय, योगेश आणि रोहित ही नावं जास्त पाहायला मिळालीत. इकडे आमच्या विभागात आलेत तत्पूर्वी सन्माननीय शैलेशजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1,500 रुपयांची बहुमूल्य देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निश्चित रूपानं मित्रांनो अशी नाईक कंपनी आहे ठाकूर आदिवासी समाजामध्ये. त्यानंतर वाघमारे जास्त पाहायला मिळतात. तत्पूर्वी पंचांनी रिव्ह्यू मागितला आहे. पंच कसला रिव्ह्यू आहे. फलंदाज बाद आहे, बोल्ड आहे का. यस, बोल्ड आहे फलंदाज. पंचांनी सांगितलंय कारण कालपर्यंत बेल्स होत्या. काल एक खेळाडू बॅकफूटवर गेला, शॉर्टपिच चेंडू मारण्याच्या हिशोबात त्याने स्टंप मोडले होते आणि तेव्हा नंतर बेल आपण कमी केल्या. तत्पूर्वी किशोर नाईक कुठं असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. किशोर नाईक, चला किशोर नाईक या लवकर. आत्ता बसले होते इथे. आपण उपाध्यक्ष किशोरजी नाईक यांच्या हस्ते सन्माननीय
साहेबांचा सत्कार करणार आहोत. शैलेशजी पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत. खुटलवाडी संघ काय? खुटलवाडी संघ कमिटीच्या निर्णयानुसार आपल्याला 4 धावांची पेनल्टी देण्यात येत आहे. हा निर्णय बदलला जाणार नाही हे लक्षात घ्या. आपण एक इनिंग नंतर नाणेफेक करायची हा आपला कॉमन रूल आहे. त्यात तुम्ही आले नाहीत, त्यामुळे आपल्याला आता 4 धावा, जेवढ्या धावा आपण काढाल त्यातून आपल्या 4 धावा कमी केल्या जातील. म्हणजे -4 पासून आपली सुरुवात केली जाईल किंवा समोरच्या संघाच्या खात्यात 4 धावा वाढवल्या जातील. आणि हे लक्षात घ्यायचं, हा निर्णय बदलणार नाही असं कमिटीकडून सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान सत्कार झालेला पाहायला मिळतोय. या चेंडूवर 1 धाव धावून काढलेली पाहायला मिळते. सज्ज यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धरणे गुरुजी, जी रंगत होती, जी मजा होती, जे मनोरंजन होतं ते योगेश नाईकच्या अनुपस्थितीमुळेच कुठेतरी जर पाहिलं तर कमी झालेलं आपण पाहायला मिळालं. कारण ही लीग जी आहे ती लीग करू शकतील. हा देखील आता तुमच्या समोर प्रश्न असेल आणि निश्चित रूपाने हाच प्रश्न घेऊन या ठिकाणी आता गोलंदाजी किंवा फलंदाजी करावी लागेल. कारण नवीन आलेला गोलंदाज जितेंद्र आहे आणि जितेंद्रकडे ती क्षमता आहे की या धावा आपण डिफेंड करू शकतो. आणि निश्चित रूपाने जितेंद्रच काय, कोणही या धावा डिफेंड करू शकतो. परंतु चेस कशा करायच्या, सुनीलकडे ती क्षमता आहे का किंवा अविनाश त्या धावा करू शकतो का, हा देखील एक प्रश्न असेल. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला होता, त्याला एक्स्ट्रा कव्हर दिशेला खुटलवाडी संघ आला का कर्णधार? आपल्या समोरचा कर्णधार दलवी खरोशी संघाचा कर्णधार हजर आहे. मयूर ढेबे जायचं आहे, नाणेफेक काढून घ्यायची आणि खुटलवाडी संघाला पेनल्टीची जाणीव करून पुन्हा एकदा द्यायची आहे. यावेळी चेंडू हवेत, फलंदाज बाद. सन्माननीय श्री विठ्ठल नाईक यांचे नाणेफेक होईल. तरी एका साईडला असेल खुटलवाडी संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या साईडला असेल दळवी खरोशीचा. हेड इज द कॉल आणि इट इज द हेड. मोक्ष वॉरियर दळवी खरोशीने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून काय स्वीकारणार आपण? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. आणि किती धावांपर्यंत कुटलवाडी संघाला रोखणार? 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि असे कोणते गोलंदाज आहेत जे तुला 45 ते 50 धावा रोखण्या परत मदत करतील? अमन आंबेर आहे, राकेश नाईक, अजय
ह्या गोलंदाजवर विश्वास दाखवलेला आहे. तत्पूर्वी कुटलवाडी संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आलेले आहे. तर तुम्ही किती धावांचं टार्गेट सेट कराल? आम्ही 55 ते 60 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. 55 ते 60 धावांपर्यंत पल्ला गाठण्याचा प्रयत्न असेल. आणि मला या आयोजन कमिटीबद्दल काय सांगतील? हे आदिवासी समाजाच्या प्लेयरसाठी एक प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय, तर त्यांच्याबद्दल काय सांगतील? थँक्यू. चला दोन्ही संघांना शुभेच्छा. तुला सुद्धा खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स वेदांत सर. धन्यवाद. या ठिकाणी 3 षटकं झाली, 9 धावा धावफलकावर. गोलंदाजाचं नाव सांगा, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रतिनिधी इथून नाहीसा झालाय. आता खुटलवाडी संघाला 4 धावांची पेनल्टी लावली, परंतु त्यांनी मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट देखील करून घेतली. हा देखील त्यांचा मोठेपणा आहे, कारण पेनल्टी भरपूर ठिकाणी लागतात, पण सहसा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र शॉर्टपिच चेंडूला टोलवायचा प्रयत्न केला होता. शॉट फाईन लेगमध्ये चेंडूला अडवलं. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण केली. 1 धावेच्या सहाय्यानं दर्णेगुरुजी धावफलकावर. 11 धावा आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. वरंडेपाडा संघ एका खेळाडूमुळे किती बॅकफुटवर जाऊ शकतो हे दिसून आलंय. असं असताना सामन्यामधली रंगत जी आहे ती रंगत कुठेतरी आता समाप्त झालेली पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनला चेंडूला अडवलं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव घेतली गेली नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलेला आहे. यानंतर होणारा सामना आई एकविरा खुटलवाडी विपक्ष मोक्ष 11 दळवी खरोशी यांच्या दरम्यान असेल. त्यानंतर सांगर 11 दळवी खरोशी संघानं नाणेफेक जिंकली. तत्पूर्वी पंचांचा इशारा वाईट चेंडूचा आहे. त्यानंतर सागर 11 पिंपलवाडी विपक्ष पायल 11 एमके ग्रुप दिवीवाडी. त्याच्यानंतर ओम नम शिवाय म्हात्रोळी विपक्ष खुशी 11 तोरणपाडा पळी. त्याच्यानंतर अनुज 11 सुरी विपक्ष जिया एंजल्स खेरवाडी. या संघादरम्यान सामने रंगताना आपल्याला दिसतील. पण अध्यक्ष साहेबांचा संघ या ठिकाणी विजेता झाला आहे. परंतु असं असताना निश्चित रूपानं आदिवासी 11 स्टार स्पोर्ट्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे मित्रांनो आपल्याला मंडप डेकोरेटर्स आलेले आहेत किंवा तत्पूर्वी सामना संपलाय का? यस, सामना संपलाय. या सामन्यामध्ये अन्वी 11 सारळ संघ विजयी झालाय. तत्पूर्वी मित्रांनो